मित्रांनो 390ला 24.7चा मायलेज दिलाय. आता आपल्या गाडीचा बघूया मायलेज किती आहे. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे संडे. आज आम्ही चालले आहेत एक मोठ्या राईडला, आवराला. विरार टू आवरा अशी एक राईड असणार आहे. माझ्यासोबत आहे सागर, त्याची आहे 390, माझ्याकडे आहे 250. सो बघूया मित्रांनो ह्या राईडमध्ये काय मजा येईल. आपली पहिलीच मोठी राईड असणार आहे ही. 100 म्हणजे रिटर्न असणार आहे 200 किलोमीटर. आणि ह्या पहिल्या राईडमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. फुल एंटरटेन असणार आहे. राईड एकदम भारी असणार आहे, कारण की आपल्याकडे रेडी टू रेस अशी गाडी आहे की हवे साले. जीवदानी आईचं मंदिर समोरच आहे मित्रांनो. सो आम्ही जीवदानी आईचं दर्शन घेतो आणि आपल्या या राईडला सुरुवात करतो. सूर्याचे जे किरण असे हातावर, अंगावर, फेसवर असे येत आहेत तर एकदम हा काय वाटतंय. वा. टेम्परेचर आता विरारचं आहे 16 आणि ह्या 16 टेम्परेचरमध्ये आपल्याला मस्त सूर्याचे किरण गरम गरम वा भारी वाटतं एकदम. ह्या राईडमध्ये जरा वेगळंच बघायला मिळणार आहे, कारण की आपल्याकडे असणार आहे KTM ड्यूक 250. एवढे राईड्स केले आपण, बुलेटवर केले, नंतर एक्सप्रेसवर केले. आता जरा वेगळ्या राईडचा अनुभव घेतो आहे आपण. आणि ह्या राईडमध्ये KTM गाडीचा परफॉर्मन्स पण तुम्हाला सांगेन, कसा परफॉर्मन्स देते गाडी आणि किती कंफर्टेबल आहे राइडसाठी, लॉन्गसाठी. अभी हम लोग जा रहे हैं एक अच्छी सी उड़ान लेने के लिए. समोर ही द्वारकाधीश आहे मंदिर. ओ हो. रोड सांगा कसा आहे. हो जाम भारी वाटलं गाईज. गार वाटते रे भेंचत. फक्त छातीला नाही वाटत आहे गार आणि हाताला थोडा, कारण की माझी ही चैन एकदम खराब झाली, त्यामुळे पूर्ण हवा चालली आहे याच्यामध्ये, त्यामुळे इथे गार वाटते हात वगैरे. छातीला नाही वाटत आहे, बाकी सगळीकडे गरम गरम आहे. लेट्स गो. या तर थोडा आपण मोड चेंज करूया याच्यामध्ये, कारण की ह्या मोडला हो ट्रॅक मोड एकदम स्मूथ. गाइस अभी कॉर्नरिंग होने वाला है. मित्रांनो सकाळ सकाळ बघितलं तर रोड एकदम खाली नसतात. बघितलं तर एवढे मोठे मोठे ट्रक असतात ना, त्या ट्रकमध्ये अशी भीतीच वाटते गाडी चालवायला, त्यामुळे आपण एकदम स्लोच चालवतोय गाडी. ओ या मेरी जान.
मित्रांनो आता बघा पुन्हा हे लोकांनी डांबराचे रोड चालू केलेत करायला, कारण की जे आपले हे रोड होते सिमेंटचे कॉन्क्रीटचे त्या रोडवर काय मजा येत नाही, गाडी नुसती अशी गदगद 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 हलते. पण जे डांबराचे रोड आहेत त्या रोडवर गाडी चालवायला राईड करायला खूप मजा येते. 2 व्हीलर असू द्या या 4 व्हीलर असू द्या, दोन्ही गाड्यांमध्ये ना खूप मजा येते राईड करायला. बट हे कॉन्क्रीटच्या रोडवर तेवढी मजा येत नाही. गाइस देखो इधर राइडर लोग थांबले आहेत, दमदाडी भी सगळं चालू आहे. एक छोटासा ब्रेक घेतात, इथून डायरेक्ट जातात आवराला नॉनस्टॉप आणि तिकडे जाम मजा येणार आहे. तिकडे सगळे रायडर तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या बाईक्स मी दाखवेन तुम्हाला. अशा बाईक्स असतील तिकडे बघायला मिळतील तुम्हाला ज्या लाईफमध्ये कधी बघितल्या नसतील. ओ या तर माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला सगळ्या बाईक्स दाखवणार आहे. दोस्तों अभी लगेगी रेसिंग. ओ या R15 वाला बंदा है अपने सामने और अपने पास है ड्यूक 250, पीछे है 390. सो गाइस अभी रेस लगाने की क्या उसमें बोलते हैं भेंचोत, रेस लगाने की फितरत में है ये. अभी देखते, लेट्स गो रॉकेट. 131, 132. ओ कुछ दिख रहा नहीं है, कुछ दिख रहा नहीं है. खाली रोड आहे, खाली रोड आहे, खाली रोड आहे. अरे माझं हे नाही वाजत आहे सागर हॉर्न. हॉर्न वाजतोय माझा. अरे यार मोड नाही चेंज केला मी. थांब जरा मोड चेंज करू दे. पढ़ो पढ़ो. Oh yeah. धूम चाले धूम. हे बघ जालवा दाखवू. हे बघ दादा घुमो. पैसा वसूल गाडी आहे मित्रांनो, एक नंबर गाडी आहे यार. वाव.
राईड करायची हीच खरी मजा आहे. रॉयल एनफिल्ड चालवली, हिरोची एक्सपल्स चालवली, दोघांमध्ये पण मजा आला. पण ही जी गाडी आहे याच्यामध्ये जी चालवण्याची मजा आहे ती अलग लेवलची मजा आहे. म्हणजे सुकूनच मिळतं तुम्हाला. ज्या स्पोर्ट्स बाईकचं स्वप्न 8, 9, 12, 14 लाखापर्यंत असतं ते स्वप्न तुम्हाला ही गाडी करून देते. ह्या गाडीमध्ये तुम्ही स्पोर्ट्ससारख्या खूप सारी गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळतील. फुल सॅटिस्फॅक्शन आहे. क्लच बी दाबायची गरज नाही. फक्त गाडी स्लो वगैरे करायची असेल तर तुम्हाला नॉर्मल ब्रेक दाबावा लागतो, क्लच दाबावा लागतं. इकडे बघा, फक्त एक्सिलेटर सोडायचा, गिअर डाऊन करायचा, गाडी ऑटोमॅटिकली स्लो होते. बाकी काय ब्रेक पॅड वगैरे काय खर्च होणार नाही तुमचा. इंजिन ब्रेकिंगवर तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे रिस्पॉन्स मिळतो या गाडीतून. एक नंबर गाडी आहे. बघू शकता तुम्ही, मी विदाऊट क्लचचाच गिअर अप डाऊन करता. आता बघा, हा अप टाकला पण 4था गिअर असं आहे. फक्त तुम्हाला टाईट हँडल पकडायचं आहे बस, बाकी काय नाही. बाकी तुमचं काम 25 करते ऑटोमॅटिकली गाडी. वन 20 पर्यंत खिचतो, 134, 37 पर्यंत जाते. पण नंतर ती अशी वाटते की खूप फास्ट आहे गाडी, ती आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते ना. त्याच्यामुळे थोडंसं मला ना भीती वाटते हिला आणखीन खेचायला. 137 पर्यंत मॅक्स टू मॅक्स. म्हणजे रोड कसे आपले इकडचे एकदम छोटे रोड आहेत आणि तेवढ्या स्पीडने आपण गाडी खेचू नाही शकत, म्हणजे चालू नाही शकत. जर 137 4थ्या 5व्या गिअरला गेली ना तर 6व्या गिअर टाकूच नाही शकत, कारण की रोड आहे ना पुढे संपून जातो. मग ती स्पीड जी आहे ना मेंटेन नाही होत. आता बघा, मी तुम्हाला खेचून दाखवतो. हा 4था गिअर. आता गिअर अप केला डायरेक्ट 5वा गिअर. ठीक आहे. पण आता बघा, हा रोड संपला. इकडे पुढे मला ब्लाइंड आहे, काहीच दिसत नाही आहे. मग कसं मी ह्याला एक्सी वाढवू आणि खेचू. त्यामुळे ती आपल्या ह्या रोडला मॅक्स टू मॅक्स 120, 130 पर्यंत. 130ला गेली तरी पण ती एकदम मला फास्ट वाटते गाडी. जास्त ब्रेकिंग दाबायची गरजच नाही. फक्त तुम्हाला गिअर डाऊन करायचे आहेत आणि एक्सिलेटर सोडायचा बस. एक्सिलेटर सोडल्यानंतर गिअर ऑटोमॅटिक डाऊन करायचे आहेत. मग तुमची गाडी स्लो होऊन जाते. 9000 RPMला डाऊन अप करायचा, खेचला वर. हा 4था गिअर टाकला मी. क्लचला दाबताच टाकतोय. आणि हीच मजा आहे या स्पोर्ट्स बाईकची. जे 900 मध्ये किंवा वरच्या लेवलच्या गाड्या आहेत ना त्याच्यामध्ये. आता बघा, हा ब्रेक डाऊन केला, रस्ता संपला. 130ला रस्ता बघा संपला, काय दिसत नाही. हा डाऊन. केला 5व्या गिअरला. बघा, ही 130 मॅक्स टू मॅक्स खेचेल मी हिला. त्याच्यानंतर ही वेंच्यात पुढे ना रस्ता संपून जातो, तो खेचायला म्हणजे आता बघा, हा रस्ता कळत नाही मला पुढचा काय आहे तो. त्यामुळे जास्त स्पीडला नाही चालू शकत. ह्या आपल्या ह्या रोडला एवढ्याच स्पीडला मॅक्स टू मॅक्स 120 पर्यंत ही ठीक वाटते. 130च्या वर जरा खूप फास्टच वाटते ही गाडी. माझी बुलेट होती ती मॅक्स टू मॅक्स 127 पर्यंत खेचलेली. ओ या खड्ड्यामध्ये गेली गाडी. लागलं.
गाइस अभी आ गए हैं हम लोग, ओ या मेरी जान औरा। सरळ रोड जातो गुजरातला आणि आता आपण पोचले आहेत औराला. हो वाव, जिथे आपण आता इथे नाश्ता करणार आहोत आणि इकडनं रिटर्न आपण जाणार आहोत घरी. जास्त काही बायकर्स दिसतच नाहीत, आज सॅटर्डे आहे म्हणून एवढं नाही आहे. कितीचा दिलाय मायलेज? 24.7. मित्रांनो 390ला 24.7चा मायलेज दिलाय. आता आपल्या गाडीचा बघूया मायलेज किती आहे. नुसता वास येतोय रे जळायलाचा. 28चा मायलेज दिला मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. अरे बा, आता नाश्त्यासाठी आलेत. नाश्त्यामध्ये मागवलं मसाला डोसा आणि पुरची पाव. नाश्ता करणार इकडे आणि थोड्या वेळाने निघणार. दादा काय खातो? पुरची पाव आणि हा कसा आहे दादा? हा हा कडक कडक. आता नाश्ता करतो, नाश्ता केल्यानंतर इकडं निघणार आहे. सो फायनली मित्रांनो आता आम्ही निघतो इकडनं. आम्ही ब्रेकफास्ट केला आहे आणि आता इकडून निघतो आहे. आज काय इथे रायडर एवढे आलेले नाही आहेत, बट आम्हाला राईड करून मजा आली खूप. बट आज सॅटर्डे असल्यामुळे एवढे बायकर्स आले नाही आहेत. मोस्टली इकडे सगळे कार्स आहेत आणि आम्ही इथे ब्रेकफास्ट केला आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर थोडासा 15 मिनटं थांबले आणि फोटोशूट वगैरे केलं आणि मग इथून आम्ही निघालो. बघू शकता हे हॉटेल आहे, हा हायवे आहे. आता इकडनं आम्ही निघतो आहे, डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर मित्रांनो हा व्लॉग मी इकडेच एंड करतो. भेटूया एक दुसऱ्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.